तीन मोठे निर्णय, पाकिस्तानला 3 वॉर्निंग। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा। नेमकं काय म्हणाले मोदी? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलाय। पहलगामच्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले। त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत। असे असतानाच आता मोदी यांनी देशाला संबोधित करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत। मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर राबवत असताना आम्ही पाकिस्तानचा तो भेसूर चेहरा पाहिलाय। ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी गेले होते। दहशतवादी देश असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे। भारत आणि भारताच्या नागरिकांना कुठल्याही संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। युद्धात आपण कायमच पाकिस्तानला धूळ चारली आहे। आता ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाईचे नवे आयाम आपण आखले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधातील लढाईत नवा अध्याय चालू केला। पहिली गोष्ट म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटींवर उत्तर देणार। ज्या ठिकाणाहून दहशतवाद पोहोचला जातोय त्या ठिकाणी जाऊन आम्ही कठोर कारवाई करू। दुसरी गोष्ट, अणुयुद्धावरून केलं जाणारं ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही। अणुयुद्धाच्या ब्लॅकमेलिंगच्या आडून पोहोचल्या जात असलेल्या दहशतवादी तळांवर भारत निर्णायक हल्ला करू शकतं। तिसरी गोष्ट म्हणजे दहशतवादाला पोचणारे सरकार आणि दहशतवादाचे म्होरके यांना आम्ही वेगळं पाहणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय। विशेष म्हणजे मोदी यांनी 3 मोठे निर्णय घेतले आहेत। त्यांच्या या संबोधनातील 5 महत्त्वाचे मुद्दे आता जाणून घेऊया। पहिला मुद्दा, पाकिस्तानी फौज आणि पाकिस्तानचं सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतंय ते एक दिवस पाकिस्तानला संपेल। पाकिस्तानला वाचायचं असेल तर टेरर इन्फ्रास्ट्रक्चरला संपवावं लागेल, त्याशिवाय शांतीचा अन्य कोणताही मार्ग नाही। भारताचं मत एकदम स्पष्ट आहे, टेरर आणि टॉक एकसाथ होणार नाही। टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही। पाणी आणि खून एक साथ वाहू शकत नाही, असं मोदी यांनी ठणकावून सांगितलंय। दुसरा मुद्दा, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावरच होईल। चर्चा होईल तर पीओकेवरही होईल। प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल, यासाठी भारताचं शक्तिशाली होणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसात भारताने हेच केलंय। मी पुन्हा भारताची सैन्य आणि सशस्त्र बलाला सॅल्यूट करतो, असं मोदी म्हणाले आहेत। तिसरा मुद्दा, भारताचे तिन्ही दलाने बीएसएफ अर्धसैनिक दल सतत अलर्टवर आहे। सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण आहे। ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आता नवीन लाईन खेचली आहे। पहिली म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर थेट उत्तर देणार, आमच्या पद्धतीने आमच्या अटीवर उत्तर देणार। जिथून दहशतवादी निर्माण होतात त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करणार, असं मोदी म्हणाले। चौथा मुद्दा, भारताच्या या हल्ल्यात 100हून अधिक खतरनाक अतिरेक्यांना ठार केले। दहशतवाद्यांचे अनेक आका गेल्या 3 दशकांपासून पाकिस्तानात जाहीरपणे फिरत होते, भारताविरोधात कट रचत होते। त्यांना भारताने एका झटक्यात ठार केले। भारताच्या या कारवाईने पाकिस्तान घोर नैराश्यात आला होता, हताश झाला होता आणि घाबरला होता। त्यामुळे त्याने दुसरी चूक केली। त्याने दहशतवादाविरोधातील भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली। पाकिस्तानने आपल्या स्कूल, कॉलेजेस, गुरुद्वार, मंदिर आणि नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं। पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाण्यांना निशाणा बनवलं, पण यातही पाकिस्तानचा पर्दाफाश झाला, असा हल्लाबोल मोदी यांनी केला। पाचवा मुद्दा म्हणजे जगाने पाहिलं की कसं पाकिस्तानचे ड्रोन, पाकिस्तानचे मिसाइल्स भारताच्या समोर नेस्तनाबूत झाले। भारताच्या सशक्त एअर डिफेन्स सिस्टीमने त्याला आकाशातच नेस्तनाबूत केलं। पाकिस्तानला सीमेवर वार करायचा होता, पण भारताने पाकिस्तानच्या छातीत वार केला। भारताचे ड्रोन आणि मिसाइलने योग्य त्या ठिकाणी वार केले। पाकिस्तानच्या एअरबेसवर वार केले। या एअरबेसवर पाकला गर्व होता। पहिल्या 3 दिवसातच भारताने पाकिस्तानला एवढं बर्बाद केलं की पाकिस्तानला त्याचा अंदाज नव्हता। भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता। जगभरात
तणाव दूर करण्यासाठी धावत होता, पण नंतर मजबुरीने 10 मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या DGMOला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलं होतं, अनेक अतिरेकी मारले होते, असं मोदी म्हणाले. भारतानं पाकिस्तान विरोधातली कारवाई ही फक्त स्थगित केली आहे. पाकिस्तानने आगळी केली तर त्यावर आपलं लक्ष आहे. भारतावर आता दहशतवादी हल्ला झाला तर करारात जबाब मिळेल. आपण आपल्या पद्धतीने उत्तर द्यायचं. कठोर कारवाई त्या प्रत्येक जागी होईल जिथे दहशतवादाची मुळे रुतली आहेत. पाकिस्तानने अणुबॉम्ब आहे हे सांगून आम्हाला ब्लॅकमेल करू नये. भारताला अचूक कारवाई करता येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.